उरण येथील यशस्वी शिंदे या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या शरीराचे तुकडे करून मारणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन नेरळ गावातील महिलांनी नेरळ पोलिसांना दिले। नेरळ गावातील असंख्य महिला या मागणीचे निवेदन देण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे येथे पोहोचल्या होत्या। यशस्वी शिंदे हिच्या शरीराचे तुकडे करून तिचे शरीराची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर उरण तालुका आणि राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले। त्यानंतर महिला वर्गाकडून जागोजागी मोर्चे काढले जात असून नेरळ गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत यशस्वी शिंदे हिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणीसाठी नेरळ पोलीस ठाणे गाठले। त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी शासनाला वरील निवेदन तत्काळ पाठवले जाईल असे आश्वासन महिला वर्गाला दिले। या प्रसंगी नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुमन लोंगले, कर्जत पंचायत समिती माजी सभापती सुजाता मनवे, माजी उपसरपंच प्रीती देसाई तसेच कल्पना चव्हाण, राखी गुरव, नीता हनुमंते, पूजा खुडविंदे, रेश्मा शिंदे, अक्षता उतेकर, भारती मनवे, अश्विनी शिंदे, सुनीता भगत, तेजल शिंदे, वैष्णवी इरमाळी, मेघा बैकर आदीसह अनेक महिला उपस्थित होत्या। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।